गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छिन्द्र आद्याः चौरङ्गीरेवाणक भर्तरी संज्ञाः भूम्यां बभूर्वः नवनाथ सिद्धाः. अध्याय 16. कानिफ गोरक्ष भेट. श्री गणेशाय नमः. मच्छिंद्राने कानिफ व त्याच्या शिष्यांची उत्तम बडदास्त ठेवली होती. त्या दोघांना एकमेकांच्या सहवासात गप्पा गोष्टी करण्यात आनंद वाटत असे. पुढे कानिफाच्या परतीचा दिवस जवळ येऊ लागला तेव्हा मच्छिंद्राच्या मनात एक वेगळाच संभ्रम उत्पन्न झाला. त्याच्या मनात कानिफनाथ येथून गेल्यावर त्याची व गोरक्षाची गाठभेट झालीच तर आपला ठावठिकाणा समजल्यावर गोरक्ष स्वस्थ बसणार नाही. तो आपल्याला येथून नेण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करील. असे झाल्यास आपल्याला या सर्व सुखांना मुकावे लागेल. हे सर्व टाळण्यासाठी आपल्यालाच काहीतरी प्रभावी उपाय करायला हवा असे विचारचक्र सुरू झाले. शेवटी कानिफलाच येथे कायमचा ठेवून घ्यावा असा निश्चय करून त्याने त्याला अनेक प्रकारचे मोह घातले. स्वर्गातील अप्सरांनाही लाजवतील अशा लावण्यवती स्त्रिया त्याच्या सेवेसाठी पाठविल्या. त्याने त्याच्या शिष्यांनाही गोवण्याचा घाट घातला. पण कानिफ वा शिष्यांनी त्या सौंदर्यवतींना मुळीच दाद लागू दिली नाही. मच्छिंद्राचा निरुपाय झाला. 1 महिन्याची मुदत संपताच कानिफाने त्याचा निरोप घेतला. तेव्हा मच्छिंद्राने त्याला अनेकानेक उपयुक्त व मौल्यवान भेटी देऊन त्याची सन्मानाने बोळवण केली. कानिफनाथ अनेक पुण्यक्षेत्रे हिंडत पुढे गौड बंगालमध्ये गेला. तो जेथे जायचा तेथे त्याचे उत्तम स्वागत व्हायचे. दूर दूरचे लोक त्याच्या दर्शनास येत व त्याला आग्रहाने आपल्या गावी नेत. त्याच्या उपदेशाने धन्य होत. अशा प्रकारे थोड्याच अवधीत त्याची कीर्ती साऱ्या बंगाल प्रांतात पसरली. त्याचा लौकिक गोपीचंदाच्याही कानावर गेला होता. म्हणून त्याने दूत धाडून त्याच्याविषयीची माहिती मिळवली. दूतांनी त्याला कानिफनाथाचे वैभव, त्याचा प्रभाव, वैराग्य, त्याच्या सिद्धींचे सामर्थ्य व शिष्य परिवार याविषयी सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा तो खूपच प्रभावित झाला. इकडे जगन्नाथपुरीहून निघालेला गोरक्ष मच्छिंद्राचा शोध घेत बंगालमध्येच हिंडत होता. एके दिवशी एका अरण्यात त्याची व कानिफाची योगायोगाने गाठ पडली. एकमेकांना भेटून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी परस्परांची मोठ्या आस्थेने विचारपूस केली व परस्परांचे गुरु, त्यांचे चरित्र व परंपरा याबद्दल जाणून घेतले. या भेटीत गोरक्ष मच्छिंद्र शिष्य असल्याने त्याला दत्तप्रणीत कोणत्या विद्या अवगत आहेत हे पाहण्यासाठी कानिफ म्हणाला, बंधू, मला या आमराईतील पिकलेले आंबे खावेसे वाटत आहेत. मी शिष्यांना पाठवून आपणा दोघांसाठी आंबे आणवतो. गोरक्ष म्हणाला, नको हो, त्यांना कशाला त्रास. मी आपले काम आपणच करावे या मताचा आहे. आज हे शिष्य आहेत, पण उद्या हे नसले तर? तेव्हा गुरुविद्येचा प्रताप दाखवूनच तुम्हीच ते आंबे येथे आणा पाहू. त्याचे म्हणणे मान्य करून कानिफाने विभक्त आणि आकर्षण अशी 2 अस्त्रे जपून भस्म फेकले. त्यामुळे झाडांवरील पिकलेले सर्व आंबे त्याच्या पुढ्यात येऊन पडले. उपस्थित सर्वांनी त्या आंब्यांवर चांगलाच ताव मारला. कानिफाचे सामर्थ्य पाहून गोरक्षालाही आपला प्रताप दाखविण्याची इच्छा झाली. तो म्हणाला, कानिफनाथजी, या प्रथम भेटीत आपण माझा उत्तम पाहुणचार केलात. आता मलाही पाहुणचार करू द्या. कानिफाने त्याला होकार देताच गोरक्षाने विभक्त व आकर्षण या अस्त्रांचा प्रयोग करून लवंग वनातील नाना प्रकारची स्वादिष्ट फळे तेथे आणली. ती मधुर फळे खाऊन सर्वजण अधिकच तृप्त झाले व हात तोंड धुवून आपापल्या जागी स्थिरावले. यावेळी बोलण्याच्या ओघात गोरक्ष म्हणाला, कानिफनाथजी, आपण फळांची मजा घेतली आणि साली, कोया व बिया टाकून दिल्या, पण असे करण्यात आपण फार मोठा पराक्रम केला असे मला वाटत नाही. आता या टाकाऊ वस्तूंपासून पुन्हा फळे बनवून ती पूर्वीप्रमाणेच झाडांवर नेऊन चिकटवली तरच काहीतरी कर्तृत्व केले असे वाटेल. यावर आपला काय विचार आहे? ते ऐकून कानिफ गडबडला. तो म्हणाला, हे अगदीच अशक्य आहे.
ते केवळ ब्रह्मदेवच करू शकेल. त्यावर गोरक्ष म्हणाला, नाथजी, जो पक्क्या गुरूचा चेला आहे त्याला या जगात काहीही अवघड नाही. मनात आणले तर तो अनंत ब्रह्मांडे निर्माण करील. तेथे ही फळे पूर्ववत करणे कितीसे मोठे काम आहे. स्वतःला मोठेपणा मिरवता यावा म्हणून कोणी 2-4 सिद्धींचा डंका पिटत असेल तर त्या शिष्याबद्दल काय सांगावे, त्याची दैना त्यालाच ठाऊक. गोरक्षाच्या तोंडचे हे उपहासात्मक बोल ऐकून कानिफ चवताळून म्हणाला, बस, पुरे झाली तुझी हुशारकी. मोठ्या वार्ता करणारा तू आणि तुझा गुरु, तुम्हा दोघांनाही मी चांगलाच ओळखतो. तू स्वतःला ज्याचा सच्चा चेला समजतोस तो तुझा गुरु मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात पाप वाढवीत बसला आहे. राणी मैनाकिनीच्या अधीन होऊन रतिविलासात दंग आहे. याची तुला गंधवार्ता तरी आहे काय? आत्मप्रौढीच्या नादात ब्रह्मदेवापेक्षाही स्वतःला श्रेष्ठ म्हणविणारा तू आणि तुझा गुरु यांचा मोठेपणा ज्याला तुमची ओळख नसेल त्याला जाऊन सांग, समजले? कानिफाचे ते भाषण गोरक्षाच्या जिव्हारी लागले. गुरुनिंदेने संतापलेला गोरक्ष कानिफास म्हणाला, माझ्या गुरुला दोष लावणाऱ्या मूढा, तुला तुझ्या गुरुची हकीकत तरी ठाऊक आहे काय? गौड बंगालातील हेलापट्टण गावी गोपीचंद राजाने वस्तादगिरी करून त्याला खड्ड्यात पुरले आहे. स्वतःची सुटका करण्याचे सामर्थ्य नाही म्हणून गेली 10 वर्षे तो जालंधरनाथ घोड्याच्या लिदीत कुचतो आहे. ज्याला स्वतःचा उद्धार करता येत नाही तो तुला काय उद्धरणार? एका क्षुद्र मानवाच्या कचाट्यात सापडून भयंकर नरकवास भोगणारा तुझा गुरु कुठे आणि समस्त ब्रह्मांड हलवून सोडण्याची धमक असलेले मच्छिंद्रनाथ कुठे? तुला माझ्या बोलण्यात व्यर्थ मोठेपणा आहे असे वाटत होते ना? मग श्री गुरूंच्या कृपेने माझ्याकडे कोणत्या दिव्य शक्ती आहेत याचे प्रत्यंतर घेच तर. त्यानंतर गोरक्षाने संजीवनी मंत्र म्हणून भस्म फेकताच ती सर्व फळे पूर्ववत होऊन झाडांना जाऊन चिकटली. तो अद्भुत प्रकार पाहून चकित झालेल्या कानिफाने निरभिमान होऊन गोरक्षास मिठीच मारली. मोठ्या मनाने त्याची प्रशंसा केली व म्हणाला, आज तुझ्यामुळे मला माझ्या गुरुचा ठाव ठिकाणा समजला. हे तू माझ्यावर केवढे उपकार केलेस म्हणून सांगू. आज त्या ईश्वरालाच माझी दया आली आणि तुझी माझी गाठ भेट घडून आली. बोलता बोलता जालंधराच्या आठवणीने त्याचे हृदय भरून आले. गोरक्षाची अवस्थाही काही वेगळी नव्हती. तो म्हणाला, मित्रा, शांत हो. आज तुझ्यामुळे मलाही माझ्या गुरुचा शोध लागला आहे. आता कधी एकदा त्यांना पाहतो आहे असे मला झाले आहे. आता थांबून चालणार नाही. मग दोघांनी परस्परांना आलिंगन दिले आणि गोरक्ष स्त्री राज्याकडे तर कानिफ हेलापट्टणकडे निघाला. गोपीचंदाची क्षमा याचना. गोरक्षाकडून आपल्या गुरूंची राजा गोपीचंदाने जी अवस्था केली त्याबद्दल ऐकल्यापासून कानिफाला संताप अनावर झाला होता. कधी एकदा गोपीचंदाचा सूड घेतो या ईर्षेने तो आपल्या शिष्यांसह हेलापट्टणजवळील अरण्यात येऊन थडकला. दूतांकडून कानिफनाथाचा लौकिक ऐकल्यापासून गोपीचंदाच्या मनात त्याचे दर्शन घेऊन त्याला आपला गुरु करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. तोच कानिफनाथ नगराबाहेरील अरण्यात आल्याचे कळताच तो आपला परिवार व लवाजमा घेऊन मोठ्या वैभवासहित त्याच्या स्वागतास निघाला. वाटेमध्ये तो आपल्या प्रधानास म्हणाला, माझ्या आईने जालंधर नावाच्या कुणा भिकार, कंगाल आणि उकिरड्यावर राहणाऱ्या साधूला मी गुरु करावे असे ठरविले होते. कुठे तो दरिद्री जालंधर आणि कुठे हा वैभवशाली कानिफ. माझ्यासारख्या भाग्यवान राजाला असाच वैभव आणि सामर्थ्य संपन्न गुरु हवा. गोपीचंदाने अरण्यात प्रवेश केला तेव्हा त्याला पाहून कानिफाच्या डोळ्यात अंगार फुलला. पण गुरुचा शोध लागल्याशिवाय याला शिक्षा करणे योग्य नाही असा विचार करून त्याने महत्प्रयासाने स्वतःला आवरले. तेवढ्यात गोपीचंदाने तेथे येऊन त्याचे पाय धरले. अनेक प्रकारे त्याची स्तुती केली. त्यामुळे कानिफाचा क्रोध शांत झाला. तो गोपीचंदाला म्हणाला, राजा, तुझ्या हातून एक फार मोठे दुष्कर्म घडलेले असल्याने आज तुझ्या प्राणावरच बेतणार होते. पण मी शांत राहिल्यामुळेच तू वाचलास. त्यानंतर कानिफाच्या सांगण्यावरून गोपीचंदाने त्याला राजवाड्यात नेले व त्याच्या शिष्यांचीही चोख व्यवस्था केली. त्यानंतर प्रासादामध्ये नाथाची षोडशोपचारे पूजा करून गोपीचंद म्हणाला, नाथ महाराज, तुम्ही क्षमा केल्यामुळेच आज मी जिवंत आहे. आता मला शिष्य करून धन्य करा.
तेव्हा कानिफ चवताळून म्हणाला, राजा, तू ज्याचा शिष्य होऊ पाहतो आहेस त्या या कानिफाच्या गुरुला, जालंधर नाथाला घोड्यांच्या लिदीने भरलेल्या खोल खड्ड्यात जिवंत गाडलेस त्याचे काय? माझ्या गुरुदेवांवर अन्याय करून वर माझ्याकडेच अनुग्रह मागताना तुला लाज कशी वाटत नाही? त्यावेळी तुझी पुण्याई थोर म्हणून तू वाचलास, नाहीतर देवादिकांनाही वठणीवर आणणाऱ्या माझ्या सद्गुरूंनी तुला तुझ्या वैभवासह केव्हाच जाळून टाकले असते. ते ऐकून गोपीचंदाच्या हृदयाचा थरकाप उडाला. मृत्यूभयाने त्याचे प्राण कंठाशी आले. सर्वांगास घाम फुटला. केल्या कृत्याचा पश्चाताप वाटून त्याने कानिफाच्या चरणांवर लोळण घेतली आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी काकुळतीने क्षमायाचना केली. त्यावेळी त्याची अस्वस्थता जाणून त्या नाथाने त्यास अभय दिले आणि त्याला बरोबर घेऊन आपल्या शिबिरात गेला. इकडे तेथे उपस्थित असलेल्या दासींनी हा सर्व प्रकार मैनावतीसह सर्व राण्यांना कळविला. त्या वृत्ताने मैनावतीला अपार दुःख झाले. तिला आपल्या पुत्राचा अतिशय राग आला. कधी एकदा गोपीचंदाला भेटते असे तिला होऊन गेले. त्या दिवशी गोपीचंदाने स्वतः कानिफाच्या सेवेला जुंपून घेतले. त्याच्या सेवेत काही कमतरता राहू दिली नाही. सायंकाळी नाथाच्या आज्ञेनेच तो प्रासादात परतला. तेथे त्याने मैनावतीची भेट घेतली. तिला सर्व इतिवृत्तांत सांगितले. मग तिची ही क्षमा मागितली आणि कानिफाचा राग शांत करण्याचे काम तिच्यावर सोपविले. पुत्रप्रेमास्तव मैनावतीनेही ते मान्य केले. तिने कानिफाची भेट घेतली आणि आपण जालिंदर नाथांची शिष्य आहोत असे सांगितले. तेव्हा कानिफ म्हणाला, वाह, छान, तू आपल्या गुरुची चांगलीच बडदास्त ठेवलीस. तुझी गुरुभक्ती धन्य आहे. त्यावर मैनावती म्हणाली, दादा, नात्याने मी तुमची गुरुभगिनी आहे. घडल्या प्रकाराबद्दल मलाही आजच कळले. यावर तुम्ही विश्वास ठेवा. गोपीचंदाने जालंधर नाथांकडून उपदेश घ्यावा म्हणून मी आग्रह धरला होता, पण तो असे काही कारस्थान करील असे मला माझ्या स्वप्नातही वाटले नाही. त्याच्या या कृष्णकृत्याबद्दल जसा तुम्हाला त्याचा राग आला तसा मलाही आला आणि म्हणूनच मी तुमच्या भेटीसाठी धावत आले. त्याचे हे कृत्य अक्षम्य आहे हे मलाही मान्य आहे. तरी पुत्र वात्सल्य स्वस्थ बसू देत नाही. श्री गुरु जालंधर नाथांनी त्याच्यावर कोप केला तर मी बुडालेच म्हणून समजा. म्हणून मी पदर पसरते. तुम्हीच काही युक्ती करून तुमच्या भाच्याला वाचवा आणि श्री गुरूंनाही बाहेर काढा. ते ऐकून नाथाचे मन द्रवले. त्याने मैनावतीला गोपीचंदाचे रक्षण आणि त्याचे कल्याण करण्याचे आश्वासन दिले. त्याला नमस्कार करून मैनावती राजवाड्यात परतली. तिने तिथे गोपीचंदाला सर्व वृत्त सांगितले. ते ऐकून त्याचे भय व दडपण कमी झाले. अध्याय 16 समाप्त.